जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा, परंतु जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत, जे माजी नगरसेवक माजी खासदार अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले, त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली. बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील. मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्त्वाचा येतो. एक मिनिट, जेव्हा तुम्ही हे जब नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनो रेल करता त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते, तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ. घेतल्यात तर ठीक आहे, नाही तर तुम्ही करा, पण निदान आम्हाला समाधान मिळेल. आता साधा गेला मुंबईचा सायन्सचा फ्लायओव्हर, त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे इतक्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला. असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात, त्या इंजिनियर म्हणून ते ग्रेट असतील, पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही, कल्पना नाही, म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे. शेवटचे दोन प्रश्न मी मांडले ते की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं मला, कारण अलीकडे SIRच्या नसाठी बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले, कन्नड भाषेत, मराठी भाषेत नाहीत, हिंदीत पण नाहीत. आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे, भाग आहे, तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो, त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला. आणि मुंबई गोवा रस्ता हतबल झालेलं, माननीय मुख्यमंत्री सुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाही आहेत, पण म्हणाले मी करतो प्रयत्न, बघूया आता शेवटचं काम राहिलं आपण लवकरात पूर्ण करू. हे महत्त्वाचे विषय या ठिकाणी मांडले.